पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये लागलेल्या व्यंगात्मक बॅनरची मोठी चर्चा रंगली। हेराफेरी या नावाने लावलेल्या या बॅनरमध्ये बाबू भैया, राजू आणि श्याम यांच्या माध्यमातून मतदार यादीतील गोंधळावर टीका करण्यात आली। नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नाव तपासावं, चुकीचा प्रभाग असल्यास दुरुस्ती करावी असं आवाहन करण्यात आलंय। गरज भासल्यास न्यायालयीन लढ्यासाठी एकत्र येण्याची साधही सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी दिली। पुण्यातले राजकीय फ्लेक्स आणि त्याच्यावरचा मजकूर हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात। पुन्हा एकदा पुण्यातल्या पाषाण भागात आपण जर पाहिलं तर असाच एक इंटरेस्टिंग फलक जो आहे, बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे ही पूर्णतः निवडणूक आयोगाने केलेली हेराफेरी आहे। मी असं म्हणेन हेराफेरी या अनुषंगाने की प्रभाग क्रमांक 7 जो गोखले नगरचा भाग आहे त्याचा प्रभाग क्रमांक 9शी काही संबंध नाही। आता हे सोमेश्वरवाडी प्रभाग क्रमांक 9चा पार्ट आहे, पण हा यादी भाग क्रमांक हा तिकडे जोडलेला आहे। परत तुम्हाला आता प्रभाग क्रमांक 9चं दाखवतो। प्रभाग क्रमांक 9ची जी मतदार यादी ही जी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये पहा, सानेवाडीचा सहभाग संपूर्ण पान भरलेलं आहे अक्षरशः। प्रभाग क्रमांक 7 आणि 8च्याही याच्यात याद्या आहेत ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 9चे मतदार शिफ्ट केले आहेत। म्हणजे एकूणच ही फार मोठी हेराफेरी आहे। मला एवढंच आठवण करून द्यायची आहे निवडणूक आयोगाला की मागच्या वेळी इथं 128 आणि 238 मतांनी 2 उमेदवार निवडून आलेत आणि अशा पद्धतीने जर 8-10 हजार मतदारांना तुम्ही मतदानापासून वंचित ठेवणार असाल किंवा त्यांची दिशाभूल करणार असाल तर नक्की याच्या मागचा हेतू काय? कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।